दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या फुफ्फुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना. प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. जगी पसराया विवड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा दे मजला वरदा. तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना. प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. आज खरोखरच सौख्याचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण आजपासून आपली जी ख्रिस्त सभेची 16वी सिनेड धर्मपरिषद आहे त्याच्या उद्घाटनाची मिसा संपन्न होत आहे. पोप फ्रान्सिस आज रोममध्ये ही उद्घाटनाची मिसा साजरी करत आहेत. आपण या सिनेडच्या यशासाठी, चांगल्या वाटचालीसाठी आणि या सिनेडद्वारे जे अपेक्षित आहे ते आपल्याला साध्य करता यावं म्हणून या पवित्र मिसामध्ये विशेष प्रार्थना करूया. आज जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आठवण करूया. फादर विकेश कोरिया ह्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सिनेड हा शब्द आपल्याला आद्य ख्रिस्त सभेमधून प्राप्त झालेला आहे. प्रकटीकरणामध्ये त्याविषयी आपण ऐकतो. या 16व्या सिनेडसाठी पोप फ्रान्सिस यांनी विषय घेतलेला आहे, तिसऱ्या सहस्रातील ख्रिस्त सभा. पोप म्हणतात
The church is synodal. ख्रिस्त सभा सर्वांची आहे आणि ख्रिस्त सभेमध्ये सर्वजण एकत्रितपणे सहप्रवासी आहेत. आणि म्हणून या सिनेडमध्ये मिशन, पार्टिसिपेशन आणि कम्युनियन ह्यावर चिंतन करण्यासाठी पोपने आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. एकोपा, सहभागिता आणि मिशन कार्य ह्या 3 पैलूवर आपण चिंतन करणार आहोत. ख्रिस्त सभा ही एक आहे. ख्रिस्त सभेमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आपण निर्भयपणे आणि धैर्याने घोषित करावी हे अपेक्षित आहे. 3ऱ्या सहस्रातील ख्रिस्त सभा आपल्या सर्वांची आहे ही भावना वाढीस लाभावी म्हणून आपण ह्या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित्य. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नममुनी मान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलता सुता गुणवंता. जनक नंदना परशको करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करीत वरा.
त्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी. परमपित्याच्या वसेश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो. सज्जनाना देव शांती देवो. सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरम, ख्रिस्त सभेचा तू संरक्षक करता आणि शास्ता आहे. समंजस, शांती व सत्य ह्याची देणगी देऊन तू सेवकांना परिपूर्ण कर. संपूर्ण अंतकरणाने त्याने तुझा धावा करावा, तुला आवडणारे तेच शिकावे आणि आपल्या सर्व शक्तीने त्यांनी तुझ्या शिकवणुकीप्रमाणे वागावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रज्ञा ग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी प्रार्थना केली आणि मला समजशक्ती देण्यात आली. मी देवाचा धावा केला आणि मला विवेकशक्ती लाभली. राजदंडापेक्षा आणि सिंहासनापेक्षा मी ज्ञानाची अधिक इच्छा धरली. त्याच्या तुलनेत मी संपत्तीला कवडी मोल समजतो. अमूल्य रत्न ज्ञानापेक्षा मला प्रिय नव्हते, कारण ज्ञानासमोर सारे सोने अगदी वाळूसारखे असते आणि चांदी केवळ चिखलासारखी वाटते. आरोग्यापेक्षा आणि सौंदर्यापेक्षा ज्ञान मला अधिक प्रिय आहे. प्रकाशापेक्षा ते मला अधिक हवे होते, कारण त्याचे तेज कधीच मंदावत नाही. त्याच्या सहवासात मला साऱ्याच चांगल्या वस्तू लाभल्या. त्याच्या ठायी अपार संपत्ती होती. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद आपले उत्तर. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. आमचे आयुष्य मोजके दिवस आहे हे आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ. हे परमेश्वरा, मागे फिर. किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर. प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. जेवढे दिवस तू आम्हाला पिडले, जेवढी वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मनाने आम्हाला आनंदित कर. प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा कृपाप्रसाद आमच्यावर होवो. आमच्या हातचे काम सिद्धीस ने. प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनांतील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य
अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रगट केले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे. खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. तेव्हा शिष्य त्यांच्या बोलण्याने थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे. धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन त्याला म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे आणि शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळवणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेतीवाडी आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. इयत्ता 5वीमध्ये शिकत असलेल्या 2 मैत्रिणी गप्पा मारीत होत्या आणि त्यामधील एकीने आपल्या मैत्रिणीला सांगितले दुसरीला की आज आमच्या डॅडीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी आमच्या डॅडीला चांगल्यात चांगले असे सँडल्स देणार आहे. त्या दुसऱ्या मैत्रिणीला प्रश्न पडला की हिने हे इतके भारीचे सँडल्स आणण्यासाठी पैसे कुठून आणले असतील, आणि म्हणून तिने सहज तिला विचारले,
तू पॉकेट मनी जमा केली आहे का? तुझं पिगी बॉक्स तू फोडणार आहे का? त्यावर ती पहिली मैत्रीण म्हणाली नाही. मग त्या दुसऱ्या मैत्रिणीने विचारले, मग हे सँडल्स आणण्यासाठी, भारीतले भारी सँडल्स आणण्यासाठी तू पैसे कुठून आणले? त्यावर ती पहिली मैत्रीण म्हणाली, मी डॅडीकडे मागितले आणि डॅडीने दिले. दुसऱ्या मैत्रिणीच्या मनामध्ये प्रश्न पडला, डॅडीचेच पैसे डॅडीला परत द्यायचे, त्यात नवल ते काय? पण तिने तो प्रश्न आपल्या मैत्रिणीला विचारला नाही. मात्र नंतर तिच्या लक्षात आलं की डॅडीकडे भरपूर पैसे आहेत, सगळं डॅडीचंच होतं, परंतु डॅडीला काहीतरी परत करायचं, डॅडीचंच घ्यायचं आणि डॅडीला परत द्यायचं, ही जी भावना या मैत्रिणीच्या मुलीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आहे. टू बी ग्रेटफुल टू आवर डॅड, टू बी ग्रेटफुल टू आवर पप्पा, ही जी भावना निर्माण झाली हेच सर्वात मोठं दान आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये असंच एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तो तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत होता, मला सार्वकालिक जीवन हवं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, तुझं असेल नसेल तर विक आणि ते गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे ये. आणि आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की तो तरुण खिन्न झाला, दुःखी झाला आणि तो वेगळ्या मार्गाने परत गेला, जणू काही मार्ग हरवला. प्रिय बंधू भगिनीनो, त्याचं जे होतं ते कोणाचं होतं? त्याचं जे आहे ते कोणाचं आहे? परमेश्वराला काय कमी आहे? ते सगळं परमेश्वराचं नाही का? आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, तुझं जे आहे ते परमेश्वराला परत कर. आणि ते परत करण्यासाठी तो नाकारतो, तो तयार होत नाही आणि म्हणून सार्वकालिक जीवन ह्याला तो मुकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराला आपण परत करायला नको का? परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे ते आपल्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी, स्वतःसाठी, स्वकेंद्रित जीवन जगण्यासाठी आहे का? परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे ते सर्वांचं आपल्याला कसं करता येईल ह्या भावनेतून जीवन जगण्यासाठी जणू काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. ते करण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे हे प्रभू आपल्याला सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराची जी शिकवण आहे, परमेश्वराच्या ज्या आज्ञा आहेत, परमेश्वराने जे आपल्याला वचनं दिलेली आहेत, ती सगळी वचनं आपण पाळायची आहेत. मात्र केवळ त्या वचनांचं पालन करायचं इतकं नाही, तर मग एकदा पालन करून झाल्यानंतर, श्रद्धेमध्ये दृढ झाल्यानंतर, श्रद्धा परिपक्व झाल्यानंतर, श्रद्धेचं ज्ञान धर्मशिक्षण घेतल्यानंतर मग आपण आपलं सर्वस्व परमेश्वराला द्यायला तयार असले पाहिजेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा वेळेला आपली गत ही या तरुणासारखी होत असते. परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो त्याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देण्यासाठी. परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण त्याच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो की परमेश्वराचे जे लोक आहेत त्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला ज्या देणग्या दिल्या आहेत, परमेश्वराने आपल्याला जी कृपा दिली आहे त्याचा आपण वापर दुसऱ्यांसाठी केला पाहिजे. मात्र बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की परमेश्वराला प्राधान्य देण्याऐवजी ह्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत, मटेरियल वर्ल्ड जे आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करतो. परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी, परमेश्वराला आपल्या जीवनाचा पाया उभारण्याऐवजी
आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने आपल्याला नियम दिलेले आहेत. बऱ्याचशा वेळेला परमेश्वराच्या आज्ञेचा आपण भंग करतो. जुन्या करारामध्ये परमेश्वराच्या आज्ञेचं भंग झालं आणि म्हणून इस्रायल लोक वारंवार बंदिवानामध्ये जात होते. प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील आपल्या जीवनामध्ये पाहतो की जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करत नाहीत तेव्हा आपणही खऱ्या सुखाचा, शांतीचा अनुभव घेत नाहीत. आपण बेचैन होतो, हैराण होतो. आणि जेव्हा परमेश्वराने जे आपल्याला देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्यांचा वापर आपण दुसऱ्यांसाठी करत नाहीत तेव्हा आपण स्वार्थी होतो, आपण दुःखी होतो, मार्ग हरवल्यासारखं आजच्या शुभवर्तमानातील तरुणांसारखे आपण होतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देत आहे की आपल्यामध्ये काय उणीवा आहेत. आपलं जीवन ख्रिस्त केंद्रित, परमेश्वर केंद्रित आहे का? आपलं जीवन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आहे का? आपलं जीवन हे दुसऱ्यांसाठी आहे का? ह्यावर चिंतन करून आपल्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्या उणीवा भरून काढण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. ज्याप्रमाणे त्या मुलीने विचार केला, वडिलांचा वाढदिवस आहे आणि वडिलांच्या वाढदिवशी वडिलांनी जे आपल्याला दिलेलं आहे वडिलांकडे मागून वडिलांसाठी द्यावे. त्याप्रमाणे आपण परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे ते परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या लोकांसाठी, विशेष करून जे गोरगरीब, उपेक्षित, अडचणीत आहेत, एकाकी आहेत त्यांच्यासाठी समर्पित करावे. म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये प्रार्थना करूया. आपला विश्वास आपण प्रकट करूया. नायसियन क्रीड. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केले नाही, त्याचकडून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास क्रूसी दिली. पोंती पिलादाच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यामार्फत बोलला आहे. आणि एकच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्तबेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आता आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. तिसऱ्या सहस्रातील ख्रिस्त सभेला दिशा देण्यासाठी सिनडचे आयोजन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप, धर्मगुरू व धर्मभगिनी यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. व्हॅटिकनमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या सिनेडवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व सिनेडचे आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे पार पडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. तिसरे सहस्र हे प्रापंचिकांचे सहस्र आहे. सर्व प्रापंचिकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावेत
व ख्रिस्त सभेच्या नूतनीकरणासाठी हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्म प्रांतामध्ये सिनेड प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडता यावी, त्याद्वारे धर्म प्रांतात एकोपा, सहभागिता आणि मिशन कार्य वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ऑक्टोबर महिना रोजरीचा महिना आहे. प्रत्येक कुटुंबात जपमाळेची प्रार्थना दररोज व्हावी व कुटुंबात सुख, शांती, ऐक्य नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे विश्वाचे प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. त्या तू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बापा. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बापा. ते अर्पितो मी तुझ लागी देवा, तुझ लागी देवा, तुझ लागी देवा. ते अर्पितो मी तुझ लागी देवा, तुझ लागी देवा, तुझ लागी देवा. स्वीकार करावा ह्यांचा प्रेमी. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बाबा. बंधू भगिनींनो, तुमचे आणि माझे आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रेमळ परमेश्वरम, तुझ्या सेवकांच्या या दानावर दयेने पहा. तुझा मार्ग शोधण्यासाठी व तो स्पष्टपणे समजावण्यासाठी आम्हाला प्रकाश दे आणि निष्ठापूर्वक तुझा मार्ग अनुकरण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन व गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवितोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. येशूला मेल्यानंतून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे सार्वकालिक भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझे अखंड गौरव गीत गातो. जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. स्वर्गाने पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गा जय जयकार, परम स्वर्गा जय जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय जयकार,
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हिंच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हात आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असं आम्ही विनवितो. प्रभो, जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्मेच्या ऐक्याते सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून मला सोडू. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो मला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावी. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यची वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू,
जगाची पापे हरशील तू हे ईश पोकळा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेली आपण सर्व धन्य. हे प्रभू तू माझ्या आत्म्यासोबत काम योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. मेरे यीशु मैं स्वागत करूं अपने इस दिल में तेरा मांस और लहू अपना देके प्रभु पूर्ण करो जीवन मेरा. मेरे यीशु इन सब का दिल खुशियों से तूने भरा. मेरे यीशु इन सब का दिल खुशियों से तूने भरा. मेरे यीशु मैं स्वागत करूं अपने इस दिल में तेरा मांस और लहू अपना देके प्रभु पूर्ण करो जीवन मेरा. भूखे जो आए थे सुनने वचन तूने उन्हें भोजन दिया. प्यासे जो आए थे सुनने वचन तूने उन्हें पानी दिया. मेरे यीशु इन सब का दिल खुशियों से तूने भरा. मेरे यीशु इन सब का दिल खुशियों से तूने भरा. मेरे यीशु मैं स्वागत करूं अपने इस दिल में तेरा मांस और लहू अपना देके प्रभु पूर्ण करो जीवन मेरा. पूर्ण करो जीवन मेरा. पूर्ण करो जीवन मेरा. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरम, आम्ही या पवित्र देणग्यांचा स्वीकार केला आहे. तुझ्या सेवकांना सत्याने सबळ कर आणि तुझा महिमा गाण्यासाठी त्यांना प्रेरित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाच्या पालका संत योसेफा, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला.
मरेने तुझ्यावर आपला पूर्ण भरोसा टाकला, तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफा, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमीन. संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू भगिनीनो, आजपासून रोम येथे 2023ला जी सिनेड पोप फ्रान्सिस यांनी घोषित केली आहे त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आणि पोप म्हणतात की ही प्रक्रियाच एक सिनेड आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यासाठी विशेष प्रार्थना करावी. येत्या रविवारी 17 तारखेला आपल्या धर्मप्रांतातील प्रत्येक पॅरिशमध्ये सिनेटच्या उद्घाटनाची मिसा साजरी केली जाईल आणि धर्मप्रांताची जी प्रक्रिया आहे डायोसिजन फेज त्याला अधिकृतरित्या सुरुवात होईल. आपल्याला रोज मिसावर करण्यासाठी प्रार्थना पाठवली जाईल, ती आपण करायचीच आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रार्थनेच्या वेळी देखील आपण प्रार्थना करावी. या सिनेटचा जो उद्दिष्ट आहे, 3ऱ्या सहस्रातील ख्रिस्त सभा अ सिनेडल चर्च, तो आपल्याला साकार करता यावा म्हणून पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते, कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते. तरी प्रभू पावलात मरुनी पाऊल उचलितो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो, आणि आकाश पांघरतो, आणि आकाश पांघरतो.